मॉर्निंग. आणि आता इथे सकाळ सकाळी पाऊस सुरू झाला आहे. ऑरेंज ग्रे हे सगळे क्रिस्टल लाईट कलर हे वेगवेगळे मिनरल्स. तर आता आपण फ्रेश वगैरे झालेलो आहोत, जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता वेदरही खूप छान झालेलं आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत ब्रिस्टल केव्हन्सला. इथून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. तर आता ते केव्हन्स पाहायला आपण चाललेलो आहोत. तर चला सुरुवात करूया. तर आपण आता सुरू केलेलं आहे. 34 मिनिटाची ड्राईव्ह आहे तिकडे केव्हन्सला जायला. बघूया आपण आता कितीची आहे टूर ते. आता आपण आलेलो आहोत ब्रिस्टल केव्हन्सला. इथे अशा गायडेड टूरसुद्धा असतात, तर त्याच आपण घेणार आहोत. आता कितीची आहे टूर ते बघायचं आहे. त्याच्यासाठी तिकीट अगोदर घ्यावं लागतं. इथे अडल्टला 15+ असं आहे, म्हणजे $15 प्लस टॅक्स असं तिकीट आहे. आणि इथे म्हणजे फोटोमध्ये आम्ही बघितलं तर इथे अंडरग्राऊंड रिव्हरसुद्धा आहे आणि ह्याची भरपूर काही हिस्ट्री आहे. त्यासाठीच गायडेड टूर असतात, तर ती आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर कळेलच. तर चला पाहूया आपण. तर इथे हा आपण तिकीट घेतलेलं आहे 2 आणि आता 2 मिनिटात टूर आपली चालू होईल. इथे हे गिफ्ट शॉप आहे आतमध्ये, म्हणजे इथे कप वगैरे ह्यांचे ठेवलेले असतात असे ब्रिस्टल केव्हन्सचे सुविनियर टाईप सगळं हॅट वगैरे असतात. पॅरेट स्टोन असे लकी स्टोन असतात हे, म्हणजे नाही का हे किती क्यूट आहेत ना. हां स्ट्रिंग. टूर आता चालू होईल 2 मिनिटात. 1 तासाची टूर आहे. इथून पुढे ज्यांना तिकीट घेतले आहे किंवा गाडी टूर घेतली आहे तेच पुढे जाऊ शकतात. तर आता शेवटची टूर आहे, त्यामुळे थोडेसेच लोक आहेत आणि त्याच्यामध्ये वी मेड इट. चला आता गाईडेड टूर सुरू झालेली आहे. ते ब्राऊन कलरच्या टी शर्टमध्ये जे दिसतात ते पूर्ण टूर आपल्याला गाईड करणार आहेत. आणि केव्हन्सना अशी गायडेड टूरच असते, कारण त्याची सगळी जी हिस्ट्री असते ती सगळी आपल्याला ते सांगतात. त्यामुळे सगळ्याच मोस्टली केव्हन्सना अशी गायडेड टूरच असते. तर ही एक एंट्रन्स होती. इथून एकदम स्टीप आहे आतमध्ये. आता खालूनही ते दिसेल आपल्याला, पण इथून त्यांनी एंट्रन्स बंद केलेली आहे आणि मेन एंट्रन्सने ते आता जाणार आहोत आतमध्ये. Oh, that's a Carolina wolf spider, right? Yep, that is. Look. Yeah, pretty big fella. Oh, God. What? No. You guys gotta see it. Oh, God, no. No. It's a Carolina wolf spider. Oh, he ran away. Oh. Oh, dang it. That thing was freaking. It didn't seem like you hit it. My stuff right because I can't display it. Oh Is wow. there a lot of them down here? It's cool. In the entrance, absolutely. थंड आहे ना. But they usually don't go too deep into the cave because most of the bugs. खाली बघा स्लिपरी आहे. हे सगळे रॉक फॉर्मेशन्स आहेत, वेगवेगळे कलर दिसत असतील. ओह माय गॉड, वाव. North Carolina wolf spider, is that what that is? I do believe so. Don't take my word on that because insect identification is not my area of expertise. आणि हे रॉक फॉर्मेशन जे सांगितलेलं होतं भरपूर वर्षांपूर्वीचं, भरपूर 100-150-1000 वर्षांपूर्वीचं आहे. आणि हे जेव्हा ते पोअर्समध्ये वॉटर ड्रिप होतं त्यासोबत जे मिनरल्स येतात त्याच्यामुळे हे फॉर्म होतात. आणि जेव्हा ते खालून आणि वरती मिळतात तेव्हा असं पिलरसारखे स्ट्रक्चर बनतात. आणि हे वेगवेगळे कलर तुम्ही दिसत असेल, ऑरेंज ग्रे हे सगळे क्रिस्टल लाईट कलर्स. हे वेगवेगळे मिनरल्स जेव्हा फॉर्म होतात, वेगवेगळ्या मिनरल्सचे वेगवेगळे कलर असे बनतात. That's the skin oil. Thousands of people that have touched that over about a century and a half. हे जे स्टेअर्स आहेत हे जुने, भरपूर जुने 1930s वगैरे बनवलेले आहेत. आणि तेच ओरिजिनल फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही हे जे स्टेअर्सचे जे स्टँडर्ड जे साईज असतात स्टेअर्सचे स्टेप्स हे डिफरंट तुम्हाला दिसतील. थोडे लहान आहेत आणि खूप स्टीप आहेत. आता या केव्हन्समध्ये ना काही ठिकाणी त्यांनी अशी नावं दिलेली आहेत. तर हे जे दिसतंय तुम्हाला याला ब्रायडल वेल बोलतात. त्याच्यामागे असं कारण आहे की ते लोकांनी लग्न केलेलं आहे. तिथे 8 लोकांनी लग्न केलेले आहेत या ठिकाणी, सो याला ब्रायडल वेल असं नाव दिलेलं आहे. आता
इथे रॉक फॉर्मेशन आहेत, तर त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे कलर्स दिसतील, म्हणजे ग्रीन, ग्रे किंवा ऑरेंज असे वेगवेगळे कलर्स आहेत. तर ते मिनरल्समुळे त्या रॉकवरती असे कलर बनलेले आहेत. तो समोर जो पाहताय तुम्ही तो ब्रायडल वेल आहे आणि त्याला कसे मल्टी कलर आहेत, सगळे लाईट तुम्ही पाहू शकता. आणि हे रॉक फॉर्मेशन नाही आहे, हे जे तुम्ही वरती सिंक होल जे त्यांनी दाखवलेलं, सिंक होल म्हणजे जेव्हा ते वरच्या प्रेशरमुळे इथे खाली सुटलेलं आहे आणि आतमध्ये आलं. And even just like those little tiny ones, इथे वॉच युअर हेड. that is what, yes. That's one way you can tell when it's growing. ब्रायडल वेल होता तो इथून दिसतो. चालेल आपण. आणि इथे ह्या स्टेअर्स खूप स्टीप आहेत, वरती येताना मजा येणार आहे ते. एवढ्या स्टीप स्टेअर्स आहेत. Solid iron? Yes, sir. Which is solid iron. That thing apparently. Were they, well, I mean, because obviously they've been built up with the. ही आहे ती अंडरग्राऊंड रिव्हर आणि त्या पाण्यामध्ये जे दिसतंय ते रिफ्लेक्शन आहे या रूफचं. Lots of fiber, shall we say. Yeah. ह्या मिनरल्स त्याच्यामध्ये मिनरल नाही, त्यामुळे बघ ना खाली होल्स होतात. हा ना. हां. हा ब्रिज आहे इथे छोटा. We're gonna go down first because this is an easy way to tell how old this is with the formations that are growing on top of the collapse and where it fell from. Since obviously this can't be. Oh, right. So you got, yeah, part of that formation right there. Right. So with that, roughly 1 cubic centimeter every 100 years, they give you a ballpark estimate of how old this is. याच्यामध्ये हे बाहेरून येते ना पाणी आतमध्ये, त्यामुळे त्याच्यामध्ये फिश वगैरे पण येतात. पण जोपर्यंत जास्त पाणी इथे होत नाही तोपर्यंत ते फिश इथेच असतात, बाहेर पडू शकत नाही तिथून. हा तो एकदम कोपऱ्यामध्ये दिसतो ना तो होल वरून बंद केलेला असं सांगितलेलं तो आहे. आणि इथून ते 120 फीट अप आहे, त्यामुळे तो बंद केलेला आहे. दुसरा इंटरेस्ट त्यांनी चालू केली. आणि हे स्टीपेस्ट स्टेअर्स आहेत, एक्सरसाइज केल्यासारखी वाटते वरती जायला. तर आता ही टूर संपलेली आहे. छान होती. छान म्हणजे केवन्सची टूर तर छान होती. अबाउट 1 तास होतीच. आणि म्हणजे आता 5 वाजले, आपण 4-3 वगैरे निघालेलो होतो. आणि आतमध्ये जे आपण बोललो होतो की अंडरग्राऊंड रिव्हर आहे, तर तिथे ती छोटी क्रीक होती. पण स्टोन फॉर्मेशन खूप सुंदर होते आणि तुम्ही कलर्स वगैरे पाहिलेच असतील व्हिडिओमध्ये. सगळे असे रेड ग्रे वगैरे कलर होते किंवा व्हाईट क्रिस्टल असे एकदम शायनी कलर होते. तर ते सगळे आपण आतमध्ये आपल्याला पाहायला भेटले आणि खूप सुंदर असे सगळे स्टोन फॉर्मेशन होते आणि ते मिनरल्समुळे कलर वगैरे आलेले. आणि खूप छान टूर झाली ओव्हरऑल आणि खूप मस्त वाटलं. खूप छान पिक्चर वगैरे पण काढलेले आहेत. म्हणजे एवढी मोठी नाही आहे ती केव की 1 तास जाईल, बट ते आपल्याला टाईम देत होते, सगळे एक्सप्लेन करत होते, फोटोज वगैरे क्लिक करायला किंवा व्हिडिओसुद्धा शूट करायला. सो खूप छान वाटलं. आता इथून अजून आपल्याकडे टाईम आहे, तर आपण आता इथे एक स्ट्रीट आहे तर तिकडे जाऊया. आता 3 मिनिटामध्ये आपण पोहोचतोय त्या स्ट्रीटला. स्ट्रीट त्याला नाव आहे. हे ब्रिस्टल आहे, ब्रिस्टल सिटी आहे. आणि हे व्हर्जिनिया साईडला आपण आलो. आणि तो मगाशी स्ट्रीट बघितलं ना, स्टेट स्ट्रीट. वेलकम टू व्हर्जिनिया. इथे आलं मॅपवरती पण आलं लगेच. टेनेसीमधून आपण व्हर्जिनियाला पण आलो लगेच फिरायला. लगेच. तर आता आपण आलेलो आहोत त्या स्ट्रीटवरती आणि तुम्ही ते पाहू शकता. ही जी स्ट्रीट आहे ती डिवाइड झालेली आहे. इकडे आहे ती व्हर्जिनिया आहे आणि पलीकडे आहे ती टेनेसी आहे. तिथे बोर्डवरती पण तुम्ही पाहू शकता डिरेक्शन दिलेले आहे. तिथे टेनेसी TN वगैरे तिकडे स्ट्रीट आणि इकडे व्हर्जिनिया. तर आता आपण व्हर्जिनियामध्ये आहोत, जे की आपण टेनेसीला फिरायला होतो. हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. चला टेनेसीला जाऊया. येस. आणि ते या स्ट्रीटवरती भरपूर सारे असे शॉप आहेत.
स्टोर्स आहेत, म्हणजे असं शॉपिंगचे वगैरे, सलून वगैरे आहे, डान्स अकॅडमी आहे. इथे पाहू शकता शॉपिंगसाठी भरपूर आहे तिथे. आणि रेस्टॉरंट पण आहे, भूक लागली चला. तर या स्ट्रीटवरती असंच आहे, सगळे स्टोर्स आहेत शॉपिंगचे वगैरे किंवा रेस्टॉरंट आहेत. तर ते काय आपण जास्त पाहत नाही बसणार आहे. तर त्यामुळे आता वेदर खूप छान झाले, सो आपण आता घरीच जाऊया. आणि आज आपली इथले लास्ट नाईट आहे, तर मस्त थोडंसं चहा वगैरे घेऊन तिथे छान टाईम स्पेंड करूया. आणि उद्या आपण जाताना झिप लाईन वगैरे करणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला आता इथे पुढे पाहायला भेटेल. पण आत्ता अगोदर आपण घरी जाऊया, चला. मस्त चहा भजी टाइम झालेला आहे. पटकन आता चहा घेऊया थंड होईल. आणि शेकोटी करूया. येस. आता आपला चहा घेऊन झालेला आहे आणि अविनाशने लगेच ही तयारी केली. अजून अंधार पडायचा आहे, बट सगळी तयारी झालेली आहे, एकदम सेटअप मस्त. थंडी वाजत होती ना, थोडीशी आहे, मस्त आहे. अजून दाखले टाका त्याच्यात. हे बघ इथे ठेवलेत ना, सगळे सेटअप आहे इथे. गुड मॉर्निंग. आणि आता इथे सकाळ सकाळी पाऊस सुरू झाला आहे. तुम्हाला आवाज येत असेल, इथे एवढा जास्त येत नाहीये, पण इथे तुम्ही पाहू शकता समोर डोंगरावरती असं भरून आले पूर्ण. घरी नाही जायचं. मग कशाला खाताय, मग रेडी कशाला झाले. हे करायला. आणि यार झिपलाईन कशी होणार, आता पाऊस पण पडतोय आज. बघूया ना तिकडे जाऊन ते आहे की नाही, आणि होपफुली थांबेल ना पाऊस. या चहा प्यायला. तर आता आपण चाललेलो आहोत. सकाळपासून इथे पाऊसच होता, आत्ता थांबलेला आहे. तर आता आपण जाताना इथे झिपलाईन आहे 1 तासावरती, तर तिथे जाणार आहोत अगोदर. आणि बघूया तिथे चालू असेल तर आपण आज ते झिपलाईन करणार आहोत आणि मग पुढे कंटिन्यू करणार आहोत. तिथून 1 तासाचा ड्राईव्ह आहे, तर चला जाऊया आता. पण खरं सांगायचं तर इथून जाऊ वाटत नाही आहे, एवढं सुंदर म्हणजे घर होतं आणि सगळं लोकेशन एवढं सुंदर होतं. पण ठीक आहे, येऊया नंतर कधी, आता जावं लागेल. चला. आता हे 8 मिनिटमध्ये आपण पोहोचेल त्या झिपलाईनच्या लोकेशनला. पाऊस तर येतोच आहे. स्काय व्हॅली ब्लाइंड टूर. ओके, हळू पाहूया आता तिथे जाऊन. ओपन तर दाखवत आहे ऑनलाईन. तर आता आपण इथे आलेलो आहोत आणि इन्क्वायरी सुद्धा केली. ॲक्च्युली आपण 2ला 10 मिनटं बाकी असताना आलेलो आणि 2ची टूर ऑलरेडी स्टार्ट झालेली, म्हणजे ते 1:30ला वगैरे अर्धा तास अगोदर घेऊन जातात. आणि आता नेक्स्ट अवेलेबल 3ची टूर होती, पण ते मिनिमम 4 लोक तरी लागतात ते टूर करायला. तर आपण दोघेच होतो, सो ते मी अलाव नाही केलं आता. म्हणजे ते बोले की नेक्स्ट टाईम मी. आणि आता वेदर पण व्यवस्थित नाही आहे, पाऊससुद्धा आहे, सो आपण नक्की नंतर करूया आता, कारण आज तर पॉसिबल नाही होणार. सो आता आपण अगोदर घरी जाऊया, खूप पाऊस वगैरे येतो. हा व्हिडिओ मग इथेच संपूया, कारण आता इथून डायरेक्ट आपण घरी चाललेलो आहोत. झिपलाईन फ्युचरमध्ये कधीतरी नक्की करणार आहोत आपण, विकेंडला वगैरे प्लॅन करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा. मेन रोडवर त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती लो विजिबिलिटी आहे, समोरचं काहीच दिसत नाहीये.